ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी गृहिणी व्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण उद्या आहे महाशिवरात्र, उद्या आहे 8 मार्च आणि उद्या आहे महाशिवरात्र. तर महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या घरातील वृद्ध व्यक्ती असतील किंवा लहान बालकं असतील तर अशांना काही गोष्टी व्रत वगैरे करता येत नाहीत आणि मग त्यांची इच्छा असते की काहीतरी महाशिवरात्रीच्या दिवशी आपण करावं. तर आपल्या घरातील मुलांवरती छान संस्कार व्हावे, त्यांना सुद्धा आपला इतिहास, आपल्या पुराणातील कथा माहीत व्हाव्या, यासाठी मी आज तुमच्यासमोर महाशिवरात्रीची जी पवित्र कथा आहे तर ही कथा तुमच्यासमोर मी सादर करणार आहे. तर तुमच्या घरातील जर काही म्हणजे वृद्ध व्यक्ती असतील तर त्यांना ही कथा नक्की ऐकायला द्या. तर मंडळी, हिंदू बांधवांचा एक पवित्र सण जो अतिशय भक्तिभावाने सर्वत्र साजरा करण्यात होतो तो म्हणजे महाशिवरात्री. महाशिवरात्री हा उत्सव महाकृष्ण चतुर्दशी या दिवशी संपन्न होत असतो. इंग्रजी महिन्यानुसार हा उत्सव बहुधा फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात येत असतो. तर मंडळी, सर्व देवदेवतांमध्ये भगवान शिवाचे महत्त्व हे अत्याधिक असून हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो. या दिवसाचे महत्त्व पुराणात अनेक कथा सांगितलेल्या आहेत. तर महाशिवरात्रीची पुराण कथा काय आहे ते आता आपण पाहून घेऊयात. तर ज्यावेळी समुद्र मंथन झाले त्यात सृष्टीशी निगडीत सर्व महत्त्वपूर्ण गोष्टींची निर्मिती झाली, परंतु त्याच वेळी समुद्र मंथनातून हलाहल विष देखील बाहेर पडले. या विषात ब्रह्मांडाला नष्ट करण्याची ताकद होती आणि या विषाला नष्ट करण्याची क्षमता केवळ भगवान शिवांमध्येच होती. त्यामुळे त्यांनी हे हलाहल विष प्राशन करून आपल्या ब्रह्मांडाला वाचवले. पण विष प्राशन केल्यामुळे त्यांचा कंठ काळा निळा झाला व संपूर्ण देहाचा दाह देखील होत होता. वैद्यांनी भगवान शिवांना संपूर्ण रात्र जागून काढण्याचा उपाय सांगितला. सर्व देवांनी भगवान शिवांना बरे वाटावे म्हणून रात्रभर गायन आणि नृत्याची व्यवस्था केली. सकाळी देवांनी सर्वांना आशीर्वाद दिला आणि या संपूर्ण घटनाक्रमामुळे सृष्टी वाचली आणि म्हणूनच या दिवसाला महाशिवरात्री असं म्हटलं जातं आणि तोच हा महाशिवरात्रीचा दिवस. अंगाच्या होत असलेल्या दाहामुळे भगवान शिवांनी या दिवशी तांडव नृत्य देखील केले होते. महाशिवरात्री या दिवशी भाविक संपूर्ण दिवस उपवास करतात. भगवान शिवांचे शिवलीलामृत, महारुद्र भजन, गायन, मंत्र याचे पठण केले जाते. भगवान शिवाचे दर्शन घेऊन त्यांचा कृपाप्रसाद मिळवण्याकरता आराधना केली जाते. शिवाच्या मंदिरामध्ये महाशिवरात्रीला मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी दिसून येते. 12 ज्योतिर्लिंग ज्या ज्या ठिकाणी आहे तेथे तर लाखोंच्या संख्येने भाविक महाशिवरात्रीला दर्शन घेण्यासाठी जमा होतात. भगवान शिवाचे ज्या ज्या ठिकाणी तीर्थक्षेत्र आहेत तेथे मोठमोठ्या यात्रा देखील भरतात. शिवशंकरांना 108 बेल वाहून शिवनामावली देखील उच्चारली जाते. महाशिवरात्रीला काट्या धोत्र्याचे फूल भगवान शंकराला वाहण्याची देखील पद्धत आहे. विदर्भात आजच्या दिवशी धोत्र्याचे फूल शिवाला वाहण्याची परंपरा आहे. शिवकृपा प्राप्त होण्यासाठी ओम नमः शिवाय हा जप आपण या दिवशी जास्तीत जास्त करावा. भगवान शिवाला, भोलेनाथांना भोळा शंकर देखील म्हटलं जातं. उपासना केल्यानंतर त्वरित प्रसन्न होणारा आणि इच्छित फळ देणारा महादेव सर्वांचे कल्याण करणारा आहे. तर मंडळी, ही होती महाशिवरात्रीची पुराण कथा. आता यानंतर आपण महाशिवरात्रीची शिवपुराणात एक कथा सांगितली जाते ती कथा आपण ऐकून घेऊयात. तर एक पारधी जंगलामध्ये सावज शोधण्याकरता झाडावर बसला होता. संपूर्ण दिवस गेला परंतु त्याला शिकार काही सापडली नाही. सायंकाळी हरणांचा एक कळप तिथे पाणी पिण्यासाठी आला आणि पारधी बाण सोडणार तेवढ्यात त्यातील एक हरिण पुढे येऊन पारध्याला म्हणाला, हे पारध्या, तू बाण सोडणार आणि आमची शिकार करणार हे अटळ आहे, परंतु मी तुला एक विनंती करतो की मला माझ्या कुटुंबाला एकदा भेटून येऊ दे. माझी कर्तव्य मला पार पाडू दे. हरणाने वचन दिल्याने पारध्याने त्याची विनंती मान्य केली. दूरवरून मंदिरातील घंटांचे आवाज येत होते. ओम नमः शिवाय कानावर येत होते. पारधी ज्या झाडावर बसला होता ते झाड बेलाचे होते. सहज चाळा म्हणून एक पान तो खाली टाकत होता, कारण तो हरणांची वाट पाहत होता आणि त्या झाडाखाली नेमके एक शिवपिंड होते आणि ते जी पानं तो टाकत होता ती शिवपिंडीवर ती बेलाची पानं पडत होती आणि नकळत का होईना त्या पारध्याच्या हातून शिव उपासना घडत होती.
हरिण परत आल्यानंतर त्याने पारध्याला म्हटलं की आता मला मार, मी माझे कुटुंब प्रमुख असल्याचे कर्तव्य बजावून आलो आहे. तेव्हा लगेच हरिणी पुढे आली आणि तिने म्हटले, त्यांना नको, मला मार, मला माझे पत्नी धर्माचे कर्तव्य पार पाडायचे आहे. त्वरित हरणाची लहान पिल्लं पुढे आली आणि म्हणाली, आईला नको, आम्हाला मार, आम्हाला आमचे पुत्र धर्माचे कर्तव्य पार पाडू दे. हे पाहता पारध्याच्या मनात विचार आला आणि हे सगळे प्राणी मात्र असून देखील आपापल्या कर्तव्याला चुकत नाहीत, तर मग मी मानव धर्म, दया धर्म का सोडू. त्याने सर्वांना जीवदान दिले, कारण त्याच्या मनात तसा चांगला विचार आला. देवादिदेव महादेव हे सर्व पाहून हरणावर आणि पारध्यावर ते प्रसन्न झाले आणि त्यांनी त्या सर्वांना कृपा आशीर्वाद दिला, सर्वांचा उद्धार केला. हरणाला मग नक्षत्र म्हणून व पारध्याला व्याघ्र नक्षत्र म्हणून अवकाशात नेहमी करता स्थान दिले. आणि हा प्रसंग घडला तो समय होता किंवा तो दिवस होता महाशिवरात्रीचा दिवस. त्यामुळे देखील महाशिवरात्रीचं व्रत आवर्जून केलं जातं. तर मंडळी, ह्या 2 होत्या महाशिवरात्रीच्या छान कथा आणि या कथा पापमुक्ती करणाऱ्या असल्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी या कथा नेहमीच ऐकाव्यात. यामुळे आपल्याकडून जर चुकून काही पाप झाले असेल तर ते नष्ट करण्याची क्षमता या कथेच्या वाचनाने आणि श्रवणाने होत असते. ओम नमः शिवाय.